नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे। शिवसेनेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठे नेते आणि आमदार खासदार फुटल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही पडझड सुरू झाली आहे। नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला जातोय। शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत हा मोठा गेम प्लॅन आखल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात जोरदार रंगू लागली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नगरसेवकांच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका पार पडल्या आहेत। या बैठकीमध्ये पक्षांतराबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच जाहीर प्रवेश सोहळा होण्याची शक्यता दाट आहे। विशेष म्हणजे या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विशेष विकास कामासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयाचा विशेष निधी देण्याचे आमिष दाखवले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर नाशिक महानगरपालिकेत ठाकरे गटाचे एकूण 15 नगरसेवक असून त्यापैकी बहुतांश नगरसेवक फुटल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा नाशिकमधील अंतर्गतचा आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका मानला जातोय। एकीकडे नाशिकमध्ये नगरसेवक फुटल्याची चर्चा असताना दुसरीकडे मानकुर्द शिवाजीनगर परिसरात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे। येथील नगरसेवका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र परभणीच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे। त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपाचे उमेदवार नगरसेवक म्हणून नियुक्त होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचे बळ आणखीन एका जागेवर वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।